पाथर्डी तालुक्यातील शिरापूर करडवाडी परिसरात दीपक महाराज काळे यांची श्रीकृष्ण गोशाळा असून या गोशाळेमध्ये 300हून अधिक गायी आहेत। या गायींना सांभाळण्याचे काम या गोशाळेच्या माध्यमातून काळे महाराज गेली अनेक वर्षांपासून करत आहेत। दिनांक 22 नोव्हेंबर रोजी शिरापूर करडवाडी येथील 2 ते 3 शेतकऱ्यांनी तुमच्या गायी आमच्या शेतात आल्याने आमच्या पिकाचे नुकसान झाले असे म्हणत दीपक महाराज काळे यांच्या गायी सांभाळणाऱ्या कामगारांसह दीपक महाराज त्यांच्या पत्नीला लाकडी दांडक्याने आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरासह जिल्हाभरातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे। गोरक्षकास मारहाण झाल्यानंतर दीपक महाराज काळे यांनी वासुदेव बुधवंत, ज्ञानेश्वर बुधवंत आणि भरत बुधवंत सर्व राहणार शिरापूर करडवाडी यांच्या विरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे। मारहाण करणाऱ्या आरोपींनी काळे महाराज यांच्या पत्नीचा विनयभंग केल्याची देखील तक्रार फिर्यादीत केलेली असून संबंधित आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही। दीपक महाराज अनेक भाकड आणि आजारी गायींना आपल्या गोशाळेच्या माध्यमातून सांभाळतात, त्यांचे पालन पोषण करतात। अनेक शेतकरी भाकड जनावर या गोशाळेत आणून घालतात, त्याचाच राग काही गोहत्या करणारे आणि त्यांच्या एजंटांच्या अनेक शेतकरी भाकड जनावरे या गोशाळेत आणून घालतात, त्याचाच राग काही गोहत्या करणारे आणि त्यांच्या एजंटांच्या मनामध्ये असून या संपूर्ण प्रकरणाचे केंद्र तिसगाव असल्याची चर्चा आहे। तिसगावमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे गोहत्या केली जात असल्याची चर्चा आहे। मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी दीपक महाराज काळे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। कृष्णारी जय गोमाता। आपली श्रीकृष्ण गोशाळा गेल्या 10 वर्षापासून अविरतपणे गोमातेची सेवा करते। आज रोजी गोशाळेमध्ये 300 ते 350 गोधन आहे। सर्व गायी कत्तलखान्यातून सोडून आणलेल्या आहेत आणि अनेक गायी सोडवल्यामुळे कोर्टामध्ये केस चालू आहेत। कसायांच्या विरोधामध्ये आम्हाला लढा द्यावा लागतो। आज रोजी आपल्या गोशाळेमध्ये 300 गोधन आहे। हे गोधन ज्यावेळेस शेतामध्ये चरायला गेलं आणि येत असताना या ठिकाणी म्हणजे जे काही शेजारी शेतीचं हे करून एक नाटक करून आमच्या शेतामध्ये तुमची गाय आली असा एक आमच्यावरती आरोप करून आम्हाला त्या ठिकाणी आमच्या मजुराला कामगाराला आम्हाला हाणण्यात आलं आणि आमच्याच गायी त्यांच्या शेतामध्ये नेऊन व्हिडिओ काढण्यात आले असा खोटा आरोप आमच्यावरती त्यांनी लावला। आम्ही त्यांना हात जोडून सांगत होतो, संतांची भूमिका, आम्ही तुमच्या शेतमालाचे पैसे देतो पण तुम्ही मारू नका। तरी त्यांनी कुठल्याही प्रकारचा आमच्यावरती दया न दाखवता निर्दयीपणे आमच्यावरती आम्हाला दोघांनाही पती पत्नीला त्यांनी मारलेला आहे। आमच्या सेवकांना त्यांनी या ठिकाणी मारलेला आहे आणि 9-10 टाके पडेपर्यंत मारले आमच्या पत्नीला। तर अशा प्रकारचा अमानुषपणे त्यांनी या ठिकाणी व्यवहार केलेला आहे। सज्जनाओ, या सर्व गायी आम्ही कत्तलखान्यातून सोडून त्यांची सेवा करतो। निष्काम कर्म आहे, भगवत कर्म म्हणून आम्ही करतो। कुठल्याही प्रकारचा फायदा आमच्या जीवनामध्ये गायींपासून व्हावा अशी मुळीच अपेक्षा आमच्या जीवनामध्ये नाही आणि म्हणून या सर्व गायी भाकड आहेत, दूध न देणारा गोवंश आहे। आज रोजी गेल्या 2 ते 3 दिवसापासून गायी उपवाशी होत्या। आम्ही हॉस्पिटलला आम्हाला ॲडमिट केलं होतं मारल्यामुळे आणि गायी मात्र या ठिकाणी उपवाशी होत्या, कारण की ही गाय म्हणजे सर्वांची माता आहे। गायीच्या डोळ्याचे अश्रू पुसवण्यासाठी कुणीतरी पुढे यावं म्हणून आज माझे पत्रकार बांधव या ठिकाणी आलेत आणि त्यांनी गायीच्या डोळ्यातले अश्रू हे पुसण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने केलेला आहे आणि सत्य परिस्थिती, सत्य कथन समाजापर्यंत साहेब आपण नेऊन ठेवावं हीच असणारी आम्ही अपेक्षा करतो। या 300 गायीचा न्याय या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। हे कोणा एका व्यक्तीचं काम नाही। हरी जय गोमाता। मी मनीषाताई दीपक महाराज काळे, श्रीकृष्ण गोशाळा आणि गेल्या अनेक वर्षापासून आपल्या गोशाळेचं काम अविरतपणे चालू आहे। आपल्या गोशाळेमध्ये 300हून अधिक गोवंश आहे आणि हा सर्व गोवंश जीवदया आहे जो की कसबाकडून सोडवलेला आहे। आम्ही पती पत्नी गेल्या अनेक वर्षापासून गोमातेची सेवा करतो आणि ही सेवा अखंडपणे अविरतपणे चालू असताना काही जे खळ आहेत, जे समाज विकृत बुद्धीचे लोक आहेत, जे म्हणजे घाटकाचे एजंट आहे, आपल्या गोमाता डोंगरातून चारून येत असताना आपले जे गोसेवक आहे, जे गायी सांभाळत होते, त्यांना मारहाण केली। त्यांना मारहाणीचं त्यांनी महाराजांना कॉल केला की आपल्या मुलांना मारत आहे, जे आपले गोसेवक आहेत त्यांना मारत आहेत, म्हणून महाराज धावत गेले की आपल्या गोसेवकांना नको काही त्रास व्हायला, जे आपली गोसेवा करतात आणि त्या मुलांना हाणमार करून त्या विकृत बुद्धीच्या लोकांनी स्वतः त्यांच्या शेतीमध्ये
गायी नेऊन घातल्या. त्यांचा हेतू फक्त हा होता की महाराजांचा त्यांना हत्या करायची होती, वध करायचा होता त्यांना. कारण महाराज अनेक वर्षापासून सर्व ज्या गायी आहेत, ज्या कत्तलखान्याला जातात, त्या सगळ्या गायींचा बचाव करतात. आणि हे कसाब एजंट जे आहेत, जे गावातून अनेक लोकांना तुम्ही माहिती करून घेऊ शकता. माझी प्रशासनाकडं एवढीच विनंती आहे की त्यांनी त्यांचे कॉल रेकॉर्ड प्रतिनिधी मयूर मुखेकर, करंजी.